सिटी पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी संदीप पाटील याच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल केला आहे। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून म्हणजे पैशाने भरलेल्या नोटांचा कंटेनर लुटल्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहेत। 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे। त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे। संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे। तपासासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे। स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये मला हेड केलेला आहे आणि सध्या तपास सुरू आहे। संपूर्ण घटनेचा आम्ही सखोल चौकशी करतोय आणि येत्या काही दिवसात संपूर्ण प्रकरणाचा आम्ही तपास करून सर्व आपल्याला डिटेल माहिती कळवू। सर, हे प्रकरण गुजरात, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये पण गाजतंय, सत्यता काय? तपास सुरू आहे। तपास सुरू असताना मी अधिकृत आज रोजी आपल्याला सांगू शकणार नाही, पण तपास सुरू आहे। आम्ही सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पडताळतोय आणि सत्य समोर येऊन तर किती बैठक होते असे काही समजलं जात आहे? काय तपासात समोर आरोप असा केलेला आहे की 400 कोटी रुपयांचे कंटेनर होते आणि ते कंटेनर हे भाऊ पाटीलने लुटले आणि भाऊ पाटीलने लुटले म्हणून त्याला अपहरण केलं आणि ते पैसे देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला। आता काय तपासात काय प्राथमिक अंदाज काय तपास सुरू आहे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने फॅक्ट्स व्हेरीफाय आम्ही करतोय। तर जोपर्यंत संपूर्ण आम्ही कोणत्या निकषावर पोहोचत नाही तोपर्यंत आज रोजी मी काही सांगू शकत नाही, पण तपास सुरू आहे आणि आम्ही लवकरच याच्या कन्क्लुजनवर पोहोचू। अजून किती आरोपी निष्पन्न होत आहेत? अजून 2 आरोपी किशोर सावला आणि अजय असे 2 आरोपी फरार आहेत। आम्ही त्यांच्या मागावर आहोत, ते मिळतील। या प्रकरणामध्ये टोटल 7 आरोपी आहेत। हो, ओके सर, धन्यवाद।